हजारो वर्षापासून मनुस्मृतीने निर्माण केलेली अंधार कोठडी, नरकमय यातना देणारी कोठडी, विषमता देणारी कोठडी, शूद्रातिक्षूद्रांना अमानवीय अशी वागणूक देणारी, विषमता निर्माण करणारी अंधार कोठडी. आणि या अंधार कोठडीमध्ये खितपत पडलेले सर्व बहुजन, क्षुद्रातिक्षुद्र आणि त्याचबरोबर सर्व भारतीय स्त्री वर्ग यांच्या या अंधार कोठडीमध्ये आजच्याच तारखेला म्हणजे 11 एप्रिल रोजी सूर्याच्या किरणांनी प्रवेश केला. आणि सर्व अंधार कोठडी ही सूर्याच्या किरणांनी उजळून निघाली. आणि ती सूर्याची किरणं म्हणजेच, आणि तो सूर्य म्हणजेच क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले. म्हणजे याच महासूर्याचा आज जन्म झाला. आजच्याच तारखेला 11 एप्रिल 1827 रोजी सूर्योदय झाला. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला, त्यांची जयंती आज आपण साजरी करीत आहोत. याच महान सूर्याने विषमतेचा अंधार दूर केला, स्त्रियांची नरक यातना दूर केली, बहुजनांवरती होणारे अमानुष आणि अत्यंत हीन प्रकारची व्यवस्था दूर करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते याच सूर्याने केलं. 1 जानेवारी 1848 रोजी हजारो वर्षापासून स्त्रियांना, बहुजनांना आणि क्षुद्रातिक्षुद्रांना शिक्षणाची दारे बंद होती आणि ते दारे उघडण्याचं काम, महान कार्य याच महापुरुषांनी केलं. म्हणजेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं. आणि ही क्रांती करत असताना कोणत्याही प्रकारची शस्त्रे हाती न घेता ही क्रांती करण्यात आली. म्हणजेच शांततेच्या माध्यमातून, वैचारिक माध्यमातून आणि कृतिशील मार्गाने ही क्रांती करण्यात आली. ही क्रांती म्हणजे थोडक्यात क्रांती जर आपण विचार केला तर 2 प्रकारची असते. एक प्रकार असा की शस्त्र हाती घेऊन क्रांती केली जाते, रक्तरंजित क्रांती ज्याला आपण म्हणतो, त्यातून समाजामध्ये बदल केले जातात. आणि दुसरी क्रांती अशी की रक्तविरहित क्रांती, जी शांततेच्या मार्गातून क्रांती केली जाते. आणि क्रांती म्हणजे काय तर समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होणारे चांगले आणि वाईट बदल. परंतु क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी क्रांती केली ती क्रांती होती शस्त्रविरहित क्रांती. आणि तमाम स्त्रियांच्या, बहुजनांचा आणि शूद्रांच्या जीवनात खूप मोठा कायापालट केला. त्यांना एक शैक्षणिक, सामाजिक समतेची उंची गाठून देण्याचं जर कार्य कोणी केलं असेल तर ते कार्य केलं होतं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांनी, महापुरुषांनी तळागाळातील खितपत पडलेल्या आणि त्याचबरोबर नरक यातना भोगणाऱ्यांना बाहेर काढण्याचं महान कार्य केलं. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या पलीकडेही खूप अनेक मोठे महान कार्य केलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक जर आपण वाचलं, शेतकऱ्यांचा असूड,
तरी एका पुस्तकामध्ये सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये क्रांती घडवून आणणारं हे पुस्तक. प्रत्यक्ष कार्यातून तर क्रांती केलीच, परंतु पुस्तकांच्या माध्यमातून सुद्धा या महापुरुषांनी क्रांती घडवण्याचं कार्य केलं. गुलामगिरी नावाचं पुस्तक जर आपण वाचलं तर आपल्याला कळेल की आपण कोणाचे गुलाम आहोत. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि स्त्रियांच्या शिक्षणाबाबत महात्मा ज्योतिराव फुले खूप आग्रही होते. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे की एक शिकलेली स्त्री ही 100 शिक्षकांच्या बरोबरीची असते. म्हणजेच ते म्हणायचे की 1 एज्युकेटेड वुमॅन इज इक्वल टू 100 टीचर्स. आणि मग हेच शिक्षणाचं महान कार्य सर्वप्रथम भारतामध्ये पहिली शाळा सुरू करून पुण्यामध्ये 1 जानेवारी 1848ला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समस्त भारतीय स्त्रियांना आत्ताची जी यशाची उंची गाठलेली आपल्याला पाहायला मिळते या स्त्रियांनी सर्व, तर त्याचा पाया म्हणजेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हेच आहेत. अशा या महापुरुषास, महान व्यक्तीस, क्रांतीसूर्यास त्रिवार विनम्र अभिवादन. आजच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय ज्योती, जय क्रांती, जय भारत, जय संविधान.